नमस्कार. बेळगाव साऊंड असोसिएशनतर्फे आज एक पास केलेला आहे की कर्कश साऊंड बेळगावात टोटली बॅन करण्यात आलं आहे. आता वयस्कर लोकांना, लहान पोरांना जसा त्रास होईल तसं आम्ही साऊंड लावणार नाही. यापुढं कर्कश साऊंड टोटल बंद, प्रेशर मीट टोटल बंद, लाऊड अँड क्लीन होतो ना, जे पोलिसांना त्रास होण्यासारखं न होण्यासारखं, वयस्कर लोकांना त्रास न होण्यासारखं आम्ही त्याच्यापुढं काम करणार. 2 टॉप टोटल परवानगी लावणार आहे. समजा कोणतरी प्रेशर मीट किंवा कर्कश साऊंड लावलं, स्वतः साऊंड असोसिएशन डिपार्टमेंटला सांगून त्याचं मटेरियल सीज करण्यात येईल. दिनांक 10 शुक्रवार आज साई भवनमध्ये जी आपली साऊंड असोसिएशनची मीटिंग झाली आहे, यामध्ये असा ठराव झाला आहे की आपापल्या जे साऊंडमध्ये जे कॉम्पिटिशन चाललं आहे, साऊंड कॉम्पिटिशन जे चाललं आहे ते आपल्या साऊंड व्यावसायिकाने ह्याच्यापुढं कॉम्पिटिशन न करायचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यापुढं नो कॉम्पिटिशन, ओन्ली क्लीन अँड लाऊड साऊंड लावायचा हा मुद्द्यावरती निर्णय घेतलेला आहे. याच्यापुढं जे पोलीस प्रशासनाला आपला सहकार असणार आहे. शुक्रवार दिनांक 10/4/2026 रोजी आमची साऊंड असोसिएशन, LED वॉल असोसिएशन, जनरेटर असोसिएशन या सर्वांमध्ये मीटिंग साई भवनमध्ये झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं आहे, प्रत्येक व्यावसायिकाला प्रशासनाकडून कुठे निर्बंध येत असल्यामुळं, आणि ती निर्बंध याचं कारण म्हणजे आम्ही साऊंडवालेच होतो. त्यामुळं आम्ही साऊंडवाले असोसिएशनवाले, लाईटवाले आणि LED वाले ठरवलेलं आहे की प्रशासनानं सांगेल त्या प्रकारे आपण कार्याला लागू, आजपासून कामाला लागू. आणि जे प्रशासनानं 70 डेसिबलची आम्हाला मर्यादा दिलेला आहे, ती मर्यादा 70 ते 90 डेसिबलपर्यंत द्यावी. त्याप्रकारे आम्ही सर्वानुमतेनं निर्णय पण आज मीटिंगमध्ये पास करून घेतलेला आहे. त्याचबरोबर जेव्हा प्रशासन आपल्याला पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे, तर आपण देखील प्रशासनाला सहकार्य करणे हे जरुरीचं आहे. आणि प्रत्येक व्यावसायिकाचा आज 1 लाख, 2 लाख, 5 लाख असा 1 कोटीपर्यंत व्यवसायाला इन्व्हेस्ट केलेला त्याचा पैसा आहे. प्रत्येक व्यावसायिकाचा त्याचं व्याज देखील आम्हाला भरावं लागतं आहे. त्यासाठी आम्हाला ह्या व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे, कारण ह्याच व्यवसायावरती आमचं घरदार, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण व आमच्या सगळ्या सुखसोयी चालतात. त्यामुळे जर का व्यवसायच बंद झाला तर आम्हाला घरदार चालवणं कठीण होईल, घरात म्हणजे अन्यथा करणं कठीण होईल. त्यासाठी प्रशासन जे सांगेल त्याप्रकारे आम्ही करत येणार आहे याच्यापुढे. आणि असा सर्वानुमते निर्णय आमच्या असोसिएशनच्या मीटिंगमध्ये आज साई भवनमध्ये झालेला आहे. फक्त प्रशासनाला अनेकदा विनंती आहे की जी 70 डेसिबलची मर्यादा दिलेली आहे ती 90 डेसिबल पण वाढवून द्यावी. त्याप्रकारे आम्ही काम करू. आणि एक आमच्या असोसिएशनमध्ये ठरलेलं आहे, जे कोणी बाहेरचे साऊंड सिस्टीम घेऊन येतील बाहेर गावाहून, त्यांना आम्ही प्रथम सांगणार तुम्ही त्याचे आमचे नियम आहेत, किंवा प्रशासनानं त्यांना सांगावं, त्या मंडळाला भेटावं प्रशासनानं मंडळाला भेटून ते साऊंडवाले बाहेरचे येत असतील तर त्यांना देखील त्यांनी फोनवरती कळवावं की असं इथं साऊंड असोसिएशनचं म्हणणं आहे की ह्या डेसिबल वाजवावं, आणि हाय मीडमध्ये न वाजवता जास्तीत जास्त 4 मीड घालून वाजवावे, प्रेशर मीड कमी वाजवावेत, आणि साऊंड क्लीन आणि क्लिअर द्यावा. यामुळं आम्हाला देखील फार फायदा होईल. आपण जे 2-2, 3-3 कामं घेतोय ते देखील आम्ही घेऊ शकतोय. जर एकाच ठिकाणी पूर्ण साऊंडची जर का आम्ही थप्पी लावली तर आम्हाला एका वेळेला एकच काम करून तेवढेच पैसे मिळणार. त्याबद्दल असोसिएशनला असं ठरलं आहे की कमी साऊंड लावून आपण 2-3 कामं घेऊन 2-3 ठिकाणी पैसे कमवू शकतो, आणि ह्यामुळे आमच्या व्यवसायामध्ये देखील वृद्धी होईल आणि आम्हाला पैसे जास्तीच मिळतील. असं पूर्ण असोसिएशनच्या वतीनं एकमताने आज ठरलेलं आहे. आणि मी इथंच थांबतो.